लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या आघाडी सरकारनं निर्णयांचा अक्षरशः धडाका लावलेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासनांची अक्षरशः खैरात केली जात आहे. या आघाडी सरकारच्या या कार्यतत्परतेसंदर्भात आपण नाशिकमधल्या तनिष्का सदस्यांशी मतं जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतं की या आघाडी सरकारच्या या निर्णयासंदर्भात. मॅडम, तुम्हाला काय वाटतं की सरकार जे हे निर्णय करते झपाट्याने किंवा कार्यतत्परतेने त्याचा कितपत फायदा होईल त्याला? लोकसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती जे निर्णय घेतलेले जातात, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एका दिवसामध्ये 5-5 निर्णय घेतलेले आहेत किंवा ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही गाजरं जी जनतेला, सामान्य जनतेला दाखवली जात आहेत, ही जी गाजरं आहेत ती खरंच काय भरीव आहेत का, की गाजराची पुंगी वाजली तर वाजली की नंतर मोडून टाकली, असं तर नाही आहेत ना. तर ह्याची पडताळणी ही जनतेने केली पाहिजे. आणि आता मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा जो निर्णय आहे तो 2 वर्षापूर्वी त्यांना घेता आलं पाहिजे, कारण त्याच्यावरती बरेच काही उलाढाली झाल्या होत्या, बरेच जणांनी काही मोर्चे काढले होते. त्यावेळेला तर काहीच झालं नाही, फक्त पेपरमध्ये बातम्या आल्या तेवढ्यापुरत्या, त्या तात्पुरत्या झाल्या. नंतर पेपर बंद झाले, त्याच्यानंतर हा मुद्दा तिथेच संपून गेला होता. पण आज त्या मुद्द्यावरती आज निर्णय झालेला आहे. मग हा निर्णय आत्ताच का झाला? 2 वर्षापूर्वी जर झाला असता तर बऱ्याच लोकांना, बरीच गरीब जी मुलं शिकलेली आहेत त्यांनाही त्याचा फायदा झालेला असता. आज ती मुलं खूप म्हणजे जी निराशामध्ये गेलेले आहेत, आज त्यांचं भवितव्य उज्ज्वल झालं असतं. तर मुख्यमंत्र्यांनी जे हे निर्णय घेतलेले आहेत हे पहिलेच घेतले पाहिजे. हे जनतेच्या, सामान्य जनतेच्याही लक्षात यायला पाहिजे आणि त्याचं अनुकरण करूनच जनतेने त्यांना निवडून मतं दिले पाहिजेत. मॅडम, तुम्हाला वाटतं की या निर्णयामुळे आघाडी सरकारला फायदा होईल का? फायदा होईल की नाही हे तर जनतेवरती अवलंबून आहे. म्हणजे सरकार आपल्याला आत्तापर्यंत ह्यांनी फक्त असंच दाखवलं आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला नवनवीन योजना आखतात आणि नवनवीन आपल्याला प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस योजनांचं किंवा वचननामा ऐकवतात आणि वचनपूर्ती तर करत नाही. मग त्यासाठी तर मग ह्या लोकांनी आपल्याला, प्रत्येक जनतेला जेवढी त्यांनी जी वचनं दिली तर ती पूर्ण करण्याचा त्यांनी पण निर्णय घ्यावा की त्यांनी वचन पूर्ण करावं. ह्या निवडणुकी सरकार जे निर्णय करतंय झपाट्याने, त्याच्यामुळे मतदार भुलेल असं आपल्याला वाटतं का? मतदार भुलेल असं तर वाटतं तर आहेच, कारण आश्वासनं दिली जातात आणि जनता आश्वासनांवर म्हणजे इतकी अगदी प्रभावी झालेली आहे की आश्वासनांचा जनतेला खूप असा असर पडलेला आहे. आणि त्यात 150 दिवसात म्हणजे जे झोपलेलं सरकार होतं ते अक्षरशः लोकसभा निवडणुकीमुळे एवढं जागं झालं. आणि 150 दिवसात 150 त्यांनी ज्या काही योजना होत्या त्या इतक्या तत्परतेने त्यांनी म्हणजे अगदी याच्यात अंमलात आणल्यात. आणि त्यानुसार बघायला गेलं तर झोपडपट्टेवासियांना जर हेच कुठंतरी आधी दिलं असतं तर नक्कीच आज ते बिचारे काही खूप अगदी बेघर आहेत, त्यांना आधी कुठंतरी त्यांचं एक आत्मिक समाधान झालं असतं. आणि त्याच्या अनुषंगाने ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपालिकेमध्ये रूपांतर करताय, अशा बऱ्याचशा योजना आहेत, यांची अनुकूलता ही आधीच कुठंतरी झाली पाहिजे होती. आणि जे काही आता योजना ते सांगता आहेत की आम्ही हे करू ते करू, आणि जर हे आघाडी सरकार जर पडलंच तर याच्या आश्वासनांवर आपण मात कशी करायची हे जनतेला चांगलं ठाऊक आहे. आणि पेपरबाजी किंवा नुसते बोलीबचन देऊन असं होणार नाही आहे. तर याचं कुठेतरी जागरूकता आणि याची कुठेतरी लगेच ॲक्शन घेऊन काम हे तत्परतेने झालं पाहिजे. एवढीच जनतेला म्हणजे खूप मोठी आश्वासन आणि खूप मोठी म्हणजे त्यांची एक मदत कार्याची जी भूमिका आहे ती त्यांनी अगदी जोमाने जर सोपवली तर नक्कीच याचं पुढे काहीतरी संकलन होणार आहे. या आश्वासनांचा काही फायदा होणार का मतदारांना? ज्या निवडणुकांमध्ये आश्वासन देतात ते पूर्ण करत नाही, ते पूर्ण केले पाहिजे असं मला वाटतं. आपण बघितलं तनिष्का सदस्यांचं मत आहे की केवळ फक्त निवडणुका आणि मतदारांना आकृष्ट करण्यासाठीच सरकार हे निर्णय घेत आहे. त्याच्यामुळे आघाडी सरकारला या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता फारच कमी आहे असं त्यांचं मत आहे.